शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी खाली आलो होतो आता सकाळी दूध वगैरे वाटून. वाजले दुपारचे 2:30. हे बघा, हे झेरॉक्सचे पेपर आणि दूध सकाळी जरा कमी पडलं होतं ना, तर संध्या दिवसभर येतात आपल्याकडे, मग थोडं असलेलं बरं म्हणून आता तेच घेऊन चाललो घरी. वजन काय करणार. ते प्रिंटिंगचे पेपर पण संपले होते आणि भरपूर मुलं येत होती प्रिंटिंगसाठी, आणि ते नाही बोलणं बरं नाही वाटत. तर दोन्ही पण बोललो चला खाली आहे तर घेऊनच जाऊया. समीक्षा आणते कुर्ल्यावरून वगैरे, पण आता नाहीच आहेत ना इमर्जन्सीला. मग आता काय करणार, घेतले आहेत म्हणून आपल्या स्थानिक वेंडरकडनं. चला आता चाललो आहे घरी. घरी गेल्यावर बोलतो, दम पण लागला आहे मंडळी. आता दुपारनंतर डायरेक्ट आताच भेटते तुम्हाला. ते पण ऑफिसचं काम होतं भरपूर. आज वर्किंग डे म्हटल्यानंतर ऑफिसचं काम होतं, ते ऑफिसचं काम करता करता मग बोलायचं राहूनच गेलं. आता आलो तर एक्सरसाइजला, जरा एक्सरसाइज केली आणि आता घरी चाललो आहे. बरं वाटतं तुम्हाला, मी हेच सांगतो ना रोज, बरं वाटतं, छान वाटतं. आता मस्त बघ, एकदम खरंच छान वाटतं. जरासा घाम गेला ना शरीरात ना, तर एकदम हलकं हलकं वाटायला लागतं. तर मंडळी उद्या आहे 23 डिसेंबर. या राज्य निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्याप्रमाणे उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला तयार होतील, सुरू होतील ऑफिशियली. तशी 30 तारखेपर्यंत, 30 डिसेंबरपर्यंत तारीख आहे, मुदत आहे. तर अर्ज भरतील. आतून काय पक्षांच्या याद्या डिक्लेअर नाही झालेल्या आहेत, हळूहळू डिक्लेअर करतील. हळूहळू डिक्लेअर करण्यामध्ये मागे पण एक स्ट्रॅटेजी असते, म्हणजे इकडून तिकडे उड्या मारू नयेत, बंडखोरी होऊ नयेत, ह्यासाठी ते सगळे पक्षांची स्ट्रॅटेजी असते. ए बी फॉर्म देणं, ए बी फॉर्म परत घेणं, ए बी फॉर्म आयत्या वेळी दुसऱ्यालाच देणं, ह्या सगळ्या कुरघोडी चालूच असतात. राजकारण म्हणल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आल्याच. ते आता उद्यापासून ऐकायला भेटेल बातम्या. इच्छुकांची गर्दी भरपूर असते, इच्छुकांना नाराज पण करायचं नसतं. आता ते सगळं राजकीय पक्षांचं कसब लागतं हे करताना. उद्यापासून बघायला भेटेल आपल्याला. दम लागतो पायऱ्या चढताना. व्हिडिओ पाहताय तुम्ही, बरं वाटतं जरा. थोडेफार 10-20 व्ह्यूज वाढल्याला तरी मला खूप बरं वाटतं. चला आता जाऊया घरी. दम लागला. ॲक्च्युली दूध वाटायला मला काय वाटत नाही, दूध एवढं दम नाही लागत जेवढं आता रिकामं चालतं तेवढं दम लागतं. म्हणतात ना, ती वजन उचलायची वर्षाची 12 महिने सवय आहे, रिकाम्या चालण्याची सवय नाही आहे. बसले शांतपणे आपला. झोपले समीक्षा वगैरे, ते लवकर झालं त्यांचं, आवरलं, झोपले. लवकर कसलं, 11:30 झाले. आता मी पण चाललो आहे झोपायला. आता मस्तपैकी झोपूया आणि उद्या सकाळी परत उठायचं आहे आपल्याला. तेच रुटीन, तेच काम. सारे जुनेच तरीही आले नव्याने पाखरांच्या ओठी. जरी काम रोजचं असलं ना, तरी त्यात काही ना काहीतरी नाविन्य शोधून काढायचं असतं. त्याशिवाय ती करण्याची मजा येतच नाही. काहीतरी वेगळं रोज काही ना काहीतरी, एखादं नवीन नवीन कस्टमरशी बोलणं, चालणं, कुठे काही नवीन वस्तू विकणं, कुठे कमी वस्तू विकणं, कधी त्याचं टेन्शन, कधी जास्त विकल्याचा आनंद.
ह्या अशा गोष्टीतच पुढे पुढे जायचं असतं. मानलं तर सुख, नाही मानलं तर दुःख. तेच बोलतो ना नेहमी, हॅपीनेस इज बाय द चॉईस इन द लाईफ, सॅडनेस इज कंपल्सरी इन लाईफ. दुःख हे असणारच आहे आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, प्रत्येक पावलावर. पण सुख हे तुमच्या मान्यावर आहे, तुमच्या हातात आहे. त्यामुळे ऑलवेज बी हॅपी, खुश राहा, हॅपी राहा. आणि तुर्तासरी मंडळी, आता म्हणजे मी माझी बडबड थांबवतो, तुम्ही शांतपणे झोपा. शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला, मुंबई देखील झोपले. चला आपणही झोपूया. शुभरात्री. बिचारा दक्ष माझ्या पायाला तेल लावते, टाचा फटल्यात ना बिचारा. स्वतः बघा, तिला फक्त आवाज दिला होता, माझा बाबा लावतो म्हणून. आई ग झोपतात. क्रॅक काय करणार, थंडी आहे ना. जरा पाणी जरा जरी पार येतं ना तरी सहन ना रे. थँक्यू. हे बघा पाय 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 बाबांचा.